एकादशी व्रतामध्ये होणाऱ्या या चुकांमुळे एकादशीचे व्रत निष्फळ होते. बरेचसे लोक बाहेर तळलेले वेफर्स, साबुदाणा आणि नायलॉनचे तांदूळ आदी एकादशी व्रतामध्ये खातात. हे फार वाईट प्रकारच्या तेलामध्ये तळलेले असते आणि हे व्रतालाच काय इतर दिवशीही खाणे घातक असते, त्यामुळे हे व्रताला चालत नाही. उपवासामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला चालत नाही. काही ठिकाणी मात्र जिरे, कडीपत्ता वापरतात, त्यामुळे व्रतभंग होतो. एकादशीच्या व्रतामध्ये मीठ खाल्ल्याने एकादशीचे पुण्य अर्धे होते. केवळ उपाशी राहणे किंवा उपवासाचे पदार्थ खाणे म्हणजे एकादशीचे व्रत नव्हे. एकादशीच्या व्रताची परिपूर्णता तेव्हाच होते ज्यावेळेस एकादशीच्या दिवशी भगवंताच्या नावाचा जप केला जातो किंवा भगवंताच्या नामाचे गुणगान गाणारे किंवा त्यांच्या रूपाचे गुणगान गाणारे स्तोत्र गायले जातात. जसे सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र आदी गायल्याने एकादशीच्या व्रताची परिपूर्णता होते. एकादशी दिवसानंतर दिवस येतो द्वादशी. प्रत्येक एकादशीचा द्वादशीच्या दिवशीचा जो पारणा वेळ आहे तो वेगळा असतो, परंतु जवळजवळ सूर्योदयापासून 9:30च्या आतपर्यंत पारणा वेळ असते. त्यामुळे सकाळी 9:30च्या आतच व्रत पूर्ण करावे, म्हणजे जेवण करावे, म्हणजे व्रताची सांगता होते. महत्वाचे म्हणजे एकादशीला साबुदाणा चालत नाही. साबुदाण्याचे वर्णन कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. हा परकीय पदार्थ भारतात आलेला होता, परंतु हळूहळू त्याला उपवासाच्या पदार्थांमध्ये समावेश केला गेला. तसेच वरी सुद्धा धान्याचाच प्रकार आहे आणि वरीमध्ये तांदळाची भेसळ केली जाते, त्यामुळे वरी सुद्धा उपवासाला खाऊ नये. मग उपवासाला खावे काय, तर गर्ग संहितेनुसार रताळे, सिंघाडा, सर्व प्रकारची फळे आणि गायीचे शुद्ध दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ एकादशीला खाऊ शकतात. ज्या वेळेस एकाच वेळी एका पाठोपाठ अशा 2 एकादशी येतील, त्यावेळेस पहिली एकादशीचे व्रत करू नये. दुसरे जिथे भागवत एकादशी लिहिलेली असेल तेच व्रत करावे.